भिवंडी तालुका के पड़घा में श्री लक्ष्मी नारायण मंदिर का वर्धापन दिन 16 का आयोजन दिनांक 28 जुलाई 2025 से 29 जुलाई 2025 तक श्री स्वामी समर्थ सेवा मंडल पड़घे व पड़घे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री जय पादुका अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, पालकी, हवन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ओम वायव्ये ओम अष्टवसुभ्यो ओम एकादश रुद्रेभ्यो ओम भूतनागेभ्यो ओम गंधर्वाप्सरेभ्यो महाकालाभ्यागणेभ्यो विष्णवे ओम गंगातीर्थेभ्यो ओम सप्तसागरेभ्यो ओम सोमाय ओम गदाय ओम देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा हर देव वाळू भावा देव वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा गौरा नेने विशाल दक्षिणा
हा आपला जरी मंदिर लक्ष्मीनारायण मंदिरात असेल तरी सुद्धा स्वामींचे आम्ही फोटो ठेवून तिथे आम्ही जवळजवळ 31 वर्षापासून इथे वर्धापन दिन साजरा करत आहोत। वर्धापन दिनाचा मेन औचित्य असा आहे की आपण ही जी दर सोमवारी इथे आरती होते आणि त्या आरतीचा वर्धापन दिन हा आम्ही साजरा करत असतो। स्वामी समर्थ सेवा मंडळ पडगे हा जो मंडळ आहे तो सर्व नागरिकांच्या पडगे गावातील आणि व्यापारी मंडळ व इतर स्वामी भक्त यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम हा उत्साहात दरवर्षी हा होत असतो। श्रावणी सोमवार पहिला असा या उत्सवाचा म्हणजे दिवस ठरलेला आहे। तो तारीखवरती डिपेंड नाही आहे, तारीख कोणती असो, पहिला श्रावणी सोमवार असं याचं औचित्य आहे। आणि त्यावेळेस सोमवारी दरवर्षी सकाळीचा स्वामींचा उत्सव स्वामींचा अभिषेक असतो, त्यानंतर भजनं वगैरे असतात आणि मग नंतर मग दुपारी आरती असते, संध्याकाळी स्वामींची गावांतर्गत पालखी निघते आणि मग नंतर मग आरती होऊन तिची रात्रीचा एक भजनीचा कीर्तनाचा असा कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी कोणता तरी लघुरुद्र महायाग असं अरेंज केलेला असतो। यावर्षी आम्ही लक्ष्मीनारायण याग आयोजित झालेला आहे, ते संपन्न झालेलं आहे आणि आता दुपारी महाप्रसाद आहे। स्वामी समर्थ सेवा मंडळ व सर्व ग्रामस्थ यामध्ये हिरारींनी भाग घेत असतात आणि सर्व भाविक आपल्या भक्तीने न्हावून निघतात। स्वामी जय श्रीराम, रामकृष्णारी स्वामी हो। हे कार्यक्रमाची अशी सुरुवात झालेली आहे की 1986, 82, 85 या साली तिथे खडवली येथे स्वामी समर्थांचं मठ होतं। त्या मठामध्ये आम्ही पडग्यातली एक 10 ते 15 मुलं दर गुरुवारी आरतीला जात असत। तर आरतीला जाता जाता एक गुरुवारी पावसाळा असल्या कारणाने नदीला महापूर आला, तर आम्ही पडग्यावरनं खडोलीला जात असताना मंदिरामध्ये जाता येत नव्हतं कारण नदीला महापूर आला होता। मग आम्ही ते 7 ते 8 जण मुलं होतो त्यावेळेस। मग तेव्हा आम्ही असं ठरवलं का आता आपल्याला स्वामींचं तर दर्शन होणार नाही किंवा आरती मिळणार नाही आहे, तर मग आता काय करायचं। मग आम्ही तिथून रिक्षा वळवली आणि इथे राम मंदिरमध्ये आलो आणि पहिली आरती तिथे स्वामींची त्या गुरुवारी घेतली आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं का आता याच्या पुढे आपण दर सोमवारी इथे स्वामींची आरती घेत जाऊ। आणि तेव्हापासून ते आजपर्यंत स्वामींची आरती ही देवळामध्ये होत आहे आणि त्याला सर्वांचा परिसरातला आणि सर्वांचा हातभार लागते। आणि त्या वर्षापासून इथे स्वामींचं वर्धापन दिन श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी आम्ही करत आलेलो आहे आणि आळीतले आणि गावातले सर्वांनी याला हातभार लावून हा असा 31वा स्वामींचा वर्धापन दिन उत्साहाने आम्ही साजरा करत आहे। स्वामी हो। आशा काय